नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे। पाचोरा रेल्वे स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना आज आपण पाहणार आहोत। रेल्वे प्रवास दरम्यान क्षणभराचा निष्काळजीपणा किती मोठा संकट निर्माण करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र एक कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे। दिनांक 4 जून रोजी सायंकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना पाचोरा रेल्वे स्थानकावर घडली। राजेश मिश्रा वय 38 वर्ष हे आपल्या पत्नी, मुलगा आणि मुलीसह मुंबईवरून बनारसकडे रेल्वेने प्रवास करत होते। पाचोरा रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर राजेश मिश्रा हे पाणी घेण्यासाठी खाली उतरले, मात्र काही वेळातच रेल्वेने पुन्हा गती घेतली। त्यावेळी त्यांना चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला, पण रेल्वेचा वेग वाढल्याने त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले। ही घटना पाहताच त्यांच्या पत्नीने मोठ्याने आरडाओरड केली। परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेचे चैन ओढण्यात आली आणि गाडी काही अंतरावर जाऊन थांबली। त्यानंतर त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुले रेल्वेतून खाली उतरले। या अपघातात राजेश मिश्रा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच पाचोरा GRP पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। GRP चे प्रकाश धनगर तसेच रुग्णवाहिका चालक बबलू यांनी त्वरित मदत कार्य सुरू केले। जखमी राजेश मिश्रा यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले। मित्रांनो, या घटनेतील सर्वात भावनिक बाजू म्हणजे त्यांची लहान मुले, वडिलांना रक्तबंबाळ आणि जखमी अवस्थेत पाहून ती पूर्णपणे घाबरली होती। अँब्युलन्स मध्ये बसल्यानंतर मुलाच्या डोळ्यात अश्रू होते। ते सतत आपल्या वडिलांना प्रश्न विचारत होते, पप्पा तुम्ही ठीक आहात ना, आपल्याला घरी जाऊ देतील ना। स्वतः वेदनेत असताना राजेश मिश्रा आपल्या मुलांना धीर देत होते, मला काही झालं नाही, काळजी करू नका असे सांगून ते मुलांचे सांत्वन करत होते। हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले। याच निमित्ताने सर्व रेल्वे प्रवाशांना एक महत्वाचा संदेश देणं आवश्यक आहे। रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असली तरी गाडी सुटण्याच्या वेळी लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वे सुरू झाल्यानंतर किंवा वेगात असताना चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न कधीही करू नका। काही सेकंद वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण आयुष्य धोक्यात येऊ शकतं। अनेक वेळा अशा अपघातामध्ये हात पाय गमवावे लागतात, तर काही घटनांमध्ये जीव सुद्धा जातो। त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सर्वात महत्वाची समजा। पाचोरा येथे घडलेल्या या घटनेत राजेश मिश्रा यांचा जीव वाचला, ही सुदैवाची बाब आहे। मात्र ही घटना प्रत्येक रेल्वे प्रवाशासाठी एक मोठा धडा आहे। म्हणून रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, सुरक्षित प्रवास करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।